नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करत आहे, ती म्हणजे पालक डाळ। अगदी करायला सोपी आहे। दरवेळची जर डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर कधी नव्हे तुम्ही अशी पालक डाळही बनवू शकता। खायलाही खूप टेस्टी लागते, तसेच या निमित्ताने आपल्या पोटात पालकही जाते। रेसिपी करायला सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी तुरीची डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी थोडीशी पालक घेतली आहे, एक टोमॅटो आणि लसूण घेतलेला आहे। पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे, ती ह्या डाळीमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे, त्यातला अर्धा टोमॅटो यामध्ये मी चिरून घालणार आहेत आणि साधारण 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घालून घेतलेल्या आहे। अर्धा टोमॅटो आपण फोडणी करताना वापरणार आहोत। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाव चमचा हळद घालायची आहे, तसेच पाव चमचा मी जिरेही घातलेले आहे। जिरे घातल्याने आपल्या डाळीला छान अशी टेस्ट येते। त्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। 1 चमचा तेल यामध्ये मी घातलेला आहे। चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपल्याला कुकरला ही डाळ मऊसर अशी शिजवून घ्यायची आहे। बघा, कुकरला मी डाळ शिजण्यासाठी लावली होती, मस्त अशी मऊ अशी शिजल्या गेलेली आहे। ती आता आपल्याला पळीच्या साहाय्याने व्यवस्थित अशी घोटून घ्यायची आहे। लसूणही मऊसर झालेला आहे, तोही आपण पळीने व्यवस्थित दाबून घेतला तर तोही व्यवस्थित मिक्स होऊन जातो, त्यामुळे आपल्या डाळीला चवही खूप छान येते। अशा प्रकारे सर्व डाळ ही घोटून झालेली आहे। आता आपण डाळीला फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी पातेल्यामध्ये साधारण 2.5 चमचे तेल घातलेला आहे। जिरे, मोहरी, कढीपत्ता याची मी फोडणी करून घेत आहे। यामध्ये मी थोडंसं हिंगही घातलेलं आहे। हिंग घातल्याने आपल्या डाळीची चवही दुप्पट होते, तसेच आपलं पोटही दुखत नाही। शक्यतो तुरीच्या डाळीने बऱ्याच जणांना त्रास होतो। तुम्ही जर हिंग घातला तर तुम्हाला जो त्रास होतो तोही तुम्हाला होणार नाहीत। त्यानंतर हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि लसूणही घालून घेतलेला आहे। हिरवी मिरचीचे मी उभेच काप केलेले आहे, जेणेकरून आपल्याला डाळीतून काढायला सोपं जाईल। नाहीतर बऱ्याचदा लहान मुलांना पालक जर आपण डाळीमध्ये घातली तर मिरच्या काढायला समजत नाही, त्यामुळे आपण अशा उभ्या कट करून जर मिरच्या घातल्या तर मुलांनाही त्या काढणं इझी जातं। टोमॅटो घालून घेतला आहे आणि तेही व्यवस्थित परतवून घेतला आहे। तसेच या ठिकाणी मी थोडासा गूळ घातलेला आहे। गूळ घातल्याने डाळीची चव खूप छान होते। तसेच या ठिकाणी तुम्ही साखरही घालू शकता, पण शक्यतो तुम्ही गूळच वापरा। पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा धना जिरा पावडर, हे सर्व घालून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडंसं लाल तिखट यामध्ये मी घातलेलं आहे। आपली फोडणी ही मस्त अशी तयार झालेली आहे। आता आपण यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालून घेणार आहोत। डाळ कितपत तुम्हाला घट्ट ठेवायची किंवा पातळ करायची हे तुमच्यावर आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला। यामध्ये मी गरम पाणी घालत आहे। साधारण अर्धा ग्लास यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। डाळीला आपल्याला खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहेत। 5 ते 7 मिनिटांनंतर मस्त अशी उकळी आपल्या डाळीला येते। बघा, आपली डाळ ही मस्त अशी उकळली आहे। आता आपण डाळीला एक तडका देऊन घेणार आहोत। साजूक तुपाचा तडका आपण देणार आहोत। या ठिकाणी मी मोठा 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि अर्धा चमचा तेल घातलेला आहे। जिरे, मोहरी, लसूण, लाल मिरची आणि थोडंसं लाल तिखट घालून मी डाळीला तडका करून घेत आहे। असं केल्याने तुमच्या डाळीला रंगही खूप छान येतो आणि डाळीला चवही खूप छान येते, त्यामुळे तुम्ही डाळीला तडका नक्की द्या आणि
आपल्याला पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर मी झाकण खोललेलं आहे. बघा, मस्त अशी आपली पालक डाळ ही तयार झालेली आहे. कधी नव्हे तुम्ही अशी डाळही करून खाऊ शकता. दरवेळची डाळ जर खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर डाळीमध्ये आपल्याला थोडासा बदल केला तर आपल्याला एक वेगळी चवही मिळते आणि मुलंही आवडीने खातात, तसेच घरातलेही आवडीने खातात. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.